भिवंडीतील 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। पुढील काही तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी। धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट। अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा। यवतमाळमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न। पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। श्रींच्या चरणांवर कृष्णेचं पाणी प्रवाहित होताच दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न। महाराष्ट्रातल्या मुसळधार पावसामुळे बेळगावातील घटप्रभा नदी दुथडी भरून 171 फूट उंचीवरून कोसळणारा गोकाकचा ऐतिहासिक धबधबा प्रवाहित। राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 63.25% पाणीसाठा। जुलै महिना संपत आला असतानाही धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही। मराठवाड्याची चिंता कायम। कोकण, पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। देशाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल गरजेचा। विधेयकामुळे परीक्षा पद्धत अधिक मजबूत आणि पारदर्शक होईल। मोदींनी व्यक्त केला विश्वास। मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका तर आंदोलकांवर गोळीबार प्रकरणी शहांचा राजीनामा घेण्याची मागणी। पक्षप्रवेशासाठी भाजपकडून धमक्या आणि ऑफर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा आरोप। तर धमकी कुणी दिली नाव सांगा अन्यथा बदनामी थांबवा, मंत्री बावनकुळेंचं आव्हान। म्हाडामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। सर्व कामं नियोजित वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना। एफडीएची राज्यामध्ये 2 दिवसात 22 ठिकाणी धाड। सुमारे 1,03,04,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त। 2,862 लिटर दूध, 373 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त। कोल्हापुरात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश। माजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर चंद्रकांत गायकवाडांना रंगेहात अटक। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई।